पत्रकारांचं स्वागत माझ्या कार्यालयात करतो। मित्रहो, मी या पक्षाची स्थापना जवळपास 5 महिने झाले या पक्षाची स्थापना मी केलेली आहे आणि या पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रात देशात एक नवीन राजकीय घोडदौड सुरू करण्याचा उपक्रम मी हाती घेतलेला आहे। त्या दृष्टिकोनातून पहिली निवडणूक जी लागली ती लोकसभेची लागली आणि म्हणून औरंगाबाद लोकसभेमध्ये मी उमेदवारी दाखल करणार आणि शिवस्वराज्यातर्फे लढणार अशी घोषणा मी केलेली आहे। मध्यंतरीच्या काळात इथली जी स्थानिक स्थिती आहे या स्थानिक स्थितीचा विचार करून काही मंडळी माझ्याकडे अप्रोच झाली आणि औरंगाबादमध्ये जे आत्ताचे सध्याचे खासदार आहेत यांच्या विरुद्ध लढत असताना मताचं विभाजन टाळण्यासाठी शिवस्वराज्य बहुजन पक्षाने समोपचाराची भूमिका घ्यावी आणि मताचं विभाजन टाळून तुम्ही काँग्रेसशी तह करा, तडजोड करा अशा पद्धतीची भूमिका माझ्याकडे काही लोकांनी मांडली। खरं म्हणजे ती भूमिका माझ्या मुख्य भूमिकेशी थोडीशी विसंगत होती, कारण पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीजींना मी पाठिंबा अगोदर जाहीर केलेला होता। मात्र स्थानिक परिस्थिती ही गंभीर बनत चालल्यामुळे मी असा निर्णय घेतला की या परिस्थितीला अनुसरून आपण लढलो पाहिजे। शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेकदा तह केलेले आहेत आणि आपण सुद्धा परिस्थिती अनुसार तह करावा अशी माझी भूमिका झाली आणि त्या पद्धतीने मी काँग्रेस पक्षाकडे प्रस्ताव दाखल केला की मला उमेदवारी द्या। दुर्दैवाने तो प्रस्ताव काँग्रेस पक्षाने फेटाळल्याचं मला आज वर्तमानपत्रातून कळालं। माझ्याऐवजी एक दुसरे उमेदवार त्या ठिकाणी त्यांनी घोषित केल्याचं मला कळालं। मला असं वाटतंय की सध्याच्या इथल्या स्थानिक परिस्थितीनुसार जे निर्णय घेणं अपेक्षित होतं, जनतेला जे निर्णय अपेक्षित होते ते निर्णय मी तह करून घेतलेले होते, परंतु काँग्रेस पक्ष त्या पद्धतीचा तह करायला तयार नसेल तर अर्थातच माझी जी सुरुवातीची भूमिका आहे त्या भूमिकेनुसार मी पुढे जाणार आहे। मला असाही प्रश्न विचारला जातो की मग आता विभाजन होणार नाही का, तर त्याच्याबद्दल माझं एवढंच म्हणणं आहे की जे उमेदवार काँग्रेस पक्षाने दिलेले आहेत ते उमेदवार खूपच कमजोर आहेत आणि अशा स्थितीत एवढा कमजोर उमेदवार त्या ठिकाणी आज सध्याच्या खासदारांना स्वतःच्या ताकदीवर किंवा पक्षाच्या ताकदीवर लढत देऊ शकतो असं मला वाटत नाही आणि त्यामुळे आज निश्चितच माझी बाजू ही उजवी आहे असं मला वाटतं। त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, जे मतदार आहेत, त्यांच्यासुद्धा कुठेतरी पाठीत खंजीर खुपसले गेले की काय अशा पद्धतीची भावना सुद्धा मला मोठ्या प्रमाणावर दिसते। कारण एक प्रबळ उमेदवार न देता कमकुवत उमेदवार देण्याची जी काँग्रेसची भूमिका आहे त्या भूमिकेचं कुठेही कोणीही समर्थन करत नाहीये आणि म्हणून मला असं वाटतं की जे काँग्रेसचे मतदार आहेत ते सुद्धा या लोकसभेच्या निवडणुकीत अशा कमकुवत उमेदवाराला मतदान करण्यापेक्षा माझ्या शिवस्वराज्य बहुजन पक्षाला ते मतदान करतील अशी मला खात्री वाटते। त्याचबरोबर एक गोष्ट अजून महत्त्वाची जी मला सांगायची ती अशी आहे की जे काँग्रेसचा जो निर्णय झाला त्या निर्णयावरून मला कुठेतरी अशी शंका वाटते की आमचे आत्ताचे जे इथले सन्मान्य खासदार आहेत यांनी तर काही त्याच्यामध्ये केलं नसावं, कारण शेवटपर्यंत आपण बघतो की नाव हर्षवर्धन जाधव यांचं पुढं त्याच्यामध्ये चाललं होतं, कारण एक अखंड पक्ष त्यांच्या पक्षामध्ये विलीन होत होता, परंतु त्या ठिकाणी ते नाव बाजूला ठेवून ज्या अर्थी कमकुवत माणसाचं नाव आलंय त्या अर्थी हर्षवर्धन जाधवांना जर काँग्रेसचं तिकीट मिळालं तर मग आपलं काही खरं नाही अशा भीतीने चंद्रकांत खैरेंनी त्या ठिकाणी काँग्रेसच्या तिकिटाच्या संदर्भामध्ये काही नाडीपुडीचं काम केलंय की काय असा कुठेतरी संदेह येतो आणि म्हणून ते सुद्धा मला तुम्हाला सगळ्यांना इथे व्यक्त करायचं आहे की माझी एक शंका जी मला नेहमीच भेडसावते, आत्तापर्यंत भेडसावली आणि आजही भेडसावते, किंबहुना आता मला त्याच्यावर एक प्रकारचं शिक्कामोर्तब झाल्यासारखं आहे की इतर पक्षाचे उमेदवार कोण असावे औरंगाबाद जिल्हा लोकसभा मतदारसंघात हे ठरवण्याचं काम सुद्धा चंद्रकांत खैरे करतात असं म्हटलं तरी काही वावगं नाही।
कारण आज आपण बघतो की एवढा प्रबळ उमेदवार बाजूला ठेवून काँग्रेसने एक कमकुवत उमेदवार दिलेला आहे. त्याच्यावरून असं लक्षात येतं की कुठेतरी वरच्या लेवलला साठोलोटो होऊन कसंही करा पण खैरे साहेबांना वाचवा अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी या मंडळींनी घेतल्याचं मला दिसतंय. असो, हे काही जरी घडलं असेल तरी ह्याच्या पुढं मला एवढंच आपल्यासमोर मत व्यक्त करायचं आहे की मी येणाऱ्या 30 तारखेला दुपारी 1 वाजता माझा लोकसभेचा फॉर्म मी भरतोय. शिवस्वराज्य बहुजन पक्षाची जी माझी भूमिका मी सातत्याने मांडत आलो त्याच भूमिकेतून मी पुढं त्या ठिकाणी माझा फॉर्म भरणार आहे. आणि माझी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील सर्व जनतेस विनंती आहे की आपला सर्वांचा मान राखण्यासाठी आपल्या सर्वांना काय पाहिजे हे मला नीट माहिती आहे. सत्य परिस्थिती आहे की मोठ्या प्रमाणावर लोकांना बदल पाहिजे लोकसभेचा. तो बदल साकारण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी केला. त्या प्रयत्नामधून त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीचा प्रस्ताव मी सादर केला होता. परंतु तिथे कुठंतरी आता गौडबंगाल झालेला आहे. पण गौडबंगाल जरी झालं असेल तरी मी तलवार मॅन केलेली नाही आहे. मी माझी तलवार उपसलेलीच आहे आणि मी लढणारच आहे. तुम्हाला जो बदल माझ्याकडनं अपेक्षित आहे, या औरंगाबादच्या लोकसभेमध्ये बदल व्हावा अशा पद्धतीची जी भूमिका तुमची आहे सर्वसामान्य लोकांची, निश्चितच त्या भूमिकेला मी प्रतिसाद देईन. तुम्ही मला प्रतिसाद द्या. धन्यवाद. आपण सांगितलं मोदींना माझे मत.